गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. तर मी आत्ता उठली आहे, आवाज बसला आहे कारण मी आत्ता झोपेतनं उठली आहे. तर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे काहीच नाही, तर आज आहे आमच्या घरी जागरण गोंधळ. बिकॉज याच्यासाठी आहे की मी आता थोडे दिवस तुम्ही बघितलं असेल इंस्टाला की माझी तब्येत थोडी खराब होती. सो मग आज जागरण गोंधळ ठेवला आहे माझ्यासाठी. तर मग माझं असं मनात आलं की जेवढं काही क्षण मी कॅप्चर करू शकेल तेवढंच म्हणजे माझे ब्लॉग बघायला तुम्हालाही आवडतात. सो मग मी ठरवलं आहे की आज ब्लॉग कंटिन्यू आणि पूर्ण दिवस मी ब्लॉग करणार आहे. सो मग बघा आता पुढे काय काय होतं आहे. जस्ट उठले, आता इथून पुढे जेवढं काय होईल तेवढं सगळं मी व्हिडिओ कॅप्चर करेल. सो स्टे ट्यून. आणि आता मी फ्रेश होऊन परत ब्लॉग कंटिन्यू करते. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे पार ब्रह्म परमेश्वर पूजा झाली. आता तुम्ही बघू शकता छान माझं दररोजचं रुटीन आहे की आंघोळ झालं पहिले मी देवपूजा करते. तर अशा प्रकारे देवपूजा डन. आता आम्ही बसलो आहे चहा आणि ब्रेड खायला. बघू शकता माझ्या आधीच मी देवपूजा करत तर मम्मी खायला बसली. हसू नकोस ना, ती टोस्ट खाते नेहमी आणि मला लागतो ब्रेड. तर या गाईज तुम्ही पण या. गाईज माझं फ्रेश झाली आहे मी, देवपूजा वगैरे सगळे झाली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या स्किनकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर माझं पहिले स्किन रुटीन उठल्या मी तुम्हाला सांगते. ही क्रीम, 2 क्रीम ॲक्च्युली, तर त्या मिक्स करून मी दररोज पहिले उठल्या लावते चेहरा. दिसतं. फर्स्ट ऑफ ऑल ती थोडं मॉइश्चराइज घेतलं आहे. अँड नेक्स्ट वन इज क्लीन फेस. लाईक पिंपल वगैरे किंवा काही डाग वगैरे असतात त्याने जातात. तर मग ह्या दोन्ही क्रीमा, टेक्स्चर बघा खूप छान आहे, आणि याचं मिक्स करून घ्यायचं. अप्लाय युअर फेस. छान टचअप येतोय आणि ग्लोईंग स्किन होऊन जाते. सगळीकडे नीट लावून घ्यायचं. मसाज करायची एक चेहऱ्याची क्रीमनी सगळीकडे. तर तुम्ही बघू शकता अशी ग्लोइंग स्किन करते आणि थोड्या वेळाने खूप छान टेक्स्चर येते चेहऱ्याला. तर झालंय, आता थोड्याच वेळात येणार आहे मंडप वगैरे. तर स्टेप. तर गाईज तुम्ही बघू शकता फायनली मंडप सेट होत आहे. जेव्हा दारासमोर मंडप असतो तेव्हा खूप छान वाटतं. फायनल काहीच बघू शकता तुम्ही, इतका छान प्रकारे असं मंडप लागलाय. आणि मंडप आपल्या घरासमोर लागला की एक वेगळीच वाईब येते, जी की मला असं दरवाजासमोर मंडप असणं मला प्रचंड असं आवडतं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मंडप आहे. आता झालं आहे, आता बाहेर जायचं आहे, थोडं सामान आणायचं आहे पूजेचं. अजून खूप जास्त इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त कंटिन्यू उभं राहायचं आहे. ओके, तर भेटूया उभं.
सगळ्या गडबडीमध्ये माझीच तयारी राहिली होती. आता ब्लाऊज टाकलं होतं ते आता झालंय, आणले कारण रात्री पूजेला बसण्यासाठी साडी घालावी लागते. सो साडी 8 वाजता जेवायला काय जागरण गोंधळ. जागरण म्हणजे हा या नक्की. हा हे काय ते मंडप वगैरे टाकलाय बघू शकता. आता ताशी कवळं कवळं ऊन पडलं. गाईज मी एवढी खुश झाले आज, आणि त्याचं कारण पण असं एक युनिक आहे. काय नाही एवढं की सकाळी 10 वाजल्यापासून पाऊस पडतोय आणि आता 4 वाजले, अजूनही पाऊस पडत होता आणि आत्ताशी पाऊस थांबलाय आणि असं मस्तपैकी ऊन पडलंय. गाईज बघू शकता या साईडला असं ऊन पडलंय. आज ऊन पडल्याची मला सगळ्यात जास्त आज खुशी या कारणामुळे होते, कारण आज आहे तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरी आहे जागरण गोंधळ. तर जागरण गोंधळ आहे आणि जर पाऊस असाच पडला असता कंटिन्यू तर कसं झालं असतं ना. सो दॅट्स वाय. तर आता ऊन पडलंय तर ते असं ग्लो आलाय, ग्लो होतं. पण आत्ता देव माझा असं ऐकत नाही, असं कधीच होत नाही. देवाने माझं ऐकलंय फायनली. तर आमच्या घरी आहे आज जागरण गोंधळ गाईज. तर आता इथून पुढे होणार आहे तयारी. तर तुम्हीही आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि स्टेट ट्यून. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल हो टोको करके गोल. तर गाईज तुम्ही बघतच असाल आता वाजले आहेत 5:45 आणि हा सांगण्याचा हेतू म्हणजे आता मला व्हायचंय रेडी गाईज. साडी वेअर करायची, मला साडी वेअर करायची म्हणल्यावर एक वेगळाच उत्साह माझ्या अंगात येतो. आणि आपल्या घरी आहे जागरण गोंधळ. तर जागरण गोंधळ म्हणल्यावर आपल्याला काय वेअर करावं लागतं? ऑफकोर्स साडी यार. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. सो ही बघा, ही बघा एवढी ब्युटिफुल साडी मला मिळाली आहे. सो आता ही साडी मला वेअर करायची. आणि गाईज 1 सेकंड, या साडी गाईज बघू शकता तुम्ही, या साडीचं फॅब्रिक किती छान आहे आणि याचं सूत पण खूप छान आहे. खरंच ऍक्च्युली खरंच छान आहे ही साडी. काय प्रेझेंट फॉर यू. आपण ओपन करून बघूया गाईज काय ते. हे बघा गाईज किती छान गिफ्ट दिलंय विद्याने. युनिक आहेत सगळेच, खरंच छान क्वालिटी आहे. थँक्यू विद्या. विद्याला थँक्यू म्हटलं, तुला नाही. मला माहिती आहे. गजब बेइज्जती है. खरंच छान. मम्मी तुला कसं वाटतं? एक नंबर. खरंच छान. तुझी कमराई. A few moments later. तर गाईज तुम्ही बघू शकता हा माझा फायनल लुक. आणि किती सिम्पल असा मेकअप केलाय बघा तुम्ही. आणि आमच्या शुभूने असं छानपैकी असं लिंडा वगैरे प्युअर महाराष्ट्रीयन लुक दिलाय. तर शुभू बघा बघू शकता. तर आमच्या दोघींपैकी कोण छान दिसतंय हे माझ्या आजोबांना विचारायला इच्छिते. विचार अजिबात चांगली दिसतात का, सुनीता चांगली दिसती का, रोही चांगली दिसती, पाहू दे मला. नाही 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 नाही, तुम्ही तर एकदम सॉलिड दिसताय, पण मी छान दिसते का? एक तू चांगली. सून चांगली नाही. सून चांगली नाही तर ती आमची होणारी सून आहे. नाही नाही होणार ना. बघ बाई रील स्टार तुला नणंद भेटेल. बघ विचार कर अजूनही. बाहेर जेवण चालू आहे तर आपण बघूयात. कोण पाहिजे तुला? वैष्णव साना. नाही इथे नाही भेटणार, वैष्णव साना भेटल. तर हे बघा इथे पंक्ती बसलेला आहे. या गोंधळी, हे सगळे गोंधळी बसलेले आहेत. आणि हे बघा बसमध्ये तर अजूनच छान. हा बघा माझा जाय ना शिवे. ते वाढ मी वाढ. काऊन तू वाढणार नाही? तू सुन नाही का आमची?
नाही माझा मामा वाटत आहे गुलाबजाम. ही मुलगी कुठे सापडल्यास प्लीज कॉन्टॅक्ट मी. गुलाबजामुन खायला म्हणलं मा. हा तू खात फक्त तुला वाट म्हणलं तुला कळत. या पोरीला कोणी बघितलेलं आहे का? कोणी नाही. तू बघितलेलं आहे का? हा मी बघितलेलं आहे. कुठं पाहिलं? तिकडे बघितलेलं आहे. इकडं मामाच्या गावाला हा तिकडे. आणि इकडं आमची शुभ कशी दिसते का? आमच्या पुढा एक नंबर तुझी कंबर इन द मिक्स. पागल झालाय का? पागल झालाय का? तू वाढा लागला का खा लागला? असं नको असं पण मला अशी प्रचंड अशी भूक लागली आहे. Nice. छान आहे guys. तुम्ही पण खायला या बट्ट्या. आता लवकरच कार्यक्रम सुरू होईल. मी पण बघते. तू मध्ये मध्ये करणं सोड ना ग. जेवायला बसलोय. वरण कुठे नाही वाटी म्हणून टाकायला. जेव जेव मानी जेव. भात देऊ का भात? भात काय? आई तू जरा ना खाई. एक एक वर कोण आणून दे. एकच घेऊन चाललो. एकच घेऊन चाललो. काय तुम्हाला भात वगैरे जाऊ नका. बस का? गजवाजवळ ठेचा की हे हसतात वाढ माणसानं वाढू लागल. लेकरं जेवू राहिले. अपमान अपमान पे अपमान हो रहा है तेरा तेरा. मामा कसं वाटतं आहे तुला जेवण? पप्पा तुम्हाला तुला कसं वाटत आहे बट्ट्यावर खाताना? आमचा डायलॉग मारते का तुम्ही? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डायलॉग मारते. कसं वाटत आहे? वाढ ना बाई. आधी पाणी पिऊ राहिली नंतर पेन नाही. स्माइल प्लीज. स्माइल प्लीज. स्माइल प्लीज. आता आपण जेव्हा बसू नका. जय भगवान. व्हिडिओ चालू आहे बाई. जय भगवान. जय भगवान. खडे आप. एक नंबर एक नंबर एक नंबर. बस बस थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. काय पाहिजे का? बाप 4 गुलाबजामुन बघू शकता काय तुम्ही. ज्यांनी मला एक गुलाबजामुन माझ्या ताटात टाकून स्वतःच्या ताटात 4 गुलाबजामुन कसं. हे अरे 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 एक गुलाबजामुन गायब होता. डीजे ऑपरेटर पण आलाय आमचा. डीजे ऑपरेटर इथे डीजे लागतोय. विद्या आप्पाचा आप्पाकडे क्रेडिटचं काय. बसा आप्पा बसा. आप्पाचं बाहेर गळ्यात आटा का गळ्यात 90-20 फोटोज कपल फोटोज. माया मला असं वाटतंय की तू टकला येतोय.
कारण की तू टाकला लाड आहे ब्रँड बहिणी भैया बहिणी भैया बहिणी. मामा तुला माझा हा प्रश्न आहे की तू मला सांग हा कार्यक्रम कशासाठी ठेवला आहे. हा कार्यक्रम माझ्यासाठी ठेवला आहे नाही माहिती म्हणजे आता सांग तू. Okay, I got it. You Yesterday not I'm not coming here, that's why I don't know. डिग्री झाली पाहिजे. हे बघा आमचा BA शीतल मॅम सॉरी BA नाही काय शिकले विसर डिग्री काय झाली B फार्म मेडिकल फार्मसी इकडं बघ D Brothers, my guys, know that we fly, know that they ride or die. अरे त्या वाणिकीनीच्या आहे त्या जर मिळाल्या मग कसं पाहिजे बरोबर नाना त्या कधी मेल्या बरोबर आहे
आहे की नाही आपलं कसं व्हायचं का बरे ए बेने तुमच्या जो भागत आता तुम्ही तयारी करली आम्ही निघालो गावात पडत हे बी खरं तुम्ही घरी या काय लागत असं तर सगळा कार्यक्रम संपलाय. रात्रीचे 2 वाजलेत. सगळे घरी चाललेत आणि आम्ही चहा पितोय. तर गाईज रात्रीचे 2 वाजलेत आणि माझे पण 2 वाजले. चहा पिते आता. सगळं फंक्शन डन झालाय. खूप जास्त एन्जॉय झाला आणि जेवढं होईल तेवढं माझ्याकडनं मी व्हिडिओ कॅप्चरसुद्धा केला आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग मला आय थिंक मला ना कुणावर तरी प्रँक करायचं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुणावर प्रँक करू. तर बाय, भेटूया लवकर.